ओके ओके ठीक आहे मैं काम करतो. खाली एक माणूस पाठवतो. तुमच्या गाडीचा नंबर काय आपला? 7488 7488 7488. हो. मी वाटसरू या यूट्यूब चॅनलवरती अत्यंत असे व्हायरल व्हिडिओ होतात सध्या मिलिंददादा भोसले यांचे. तर आम्ही त्यांच्या गावामध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी एक व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केला होता. तो व्हिडिओ बघून आम्ही वेल्लेला आलेलो आहोत. तर आपण पाहू शकताय जसं मिलिंददादांनी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की हे सगळं त्यांचं हे घर अशा वस्तीमध्ये आहे. दैनंदिन कामकाज करून जीवनाकडे डोळस दृष्टीने पाहणाऱ्या चंद्रकांत दादांचा कष्टमय प्रवास आपल्याला नक्कीच प्रेरणा देणारा आहे. वाईट वाटून सांगायचं कोणाला, जीवन सुंदर आहे, आपल्या जीवनाकडे बघायचं. आपण असं म्हणायचं नाही, कुठली खंत व्यक्त करायची नाही. खंत व्यक्त केली चिंता हा सर्वात बेकार रोग आहे. ते आता सवय लागली ना, म्हणजे हात बसलेला आहे की आपण इथं ही वस्तू ठेवली त्यातलं घ्यायचं, तवा आपल्या हाताखाली ठेवायचा, भांडी हाताखाली ठेवायची, लाकडं हाताखाली ठेवायची. अंदाजावर कळ ठोकलेली हे अडकवलंय तुम्हाला दिसले कधी? हे मी स्वतः ठोकलं तेव्हा मला सगळं माहिती आहे. हे असे कागद गोळा करायचे, चिंध्या गोळा करायच्या, त्या काडीच्या पिठीनं पेटवायच्या, चूल पेटते. म्हणजे हे काळीची प्लॅस्टिकचा कागद ते पेटते बघा असं कसं काय दुसरं काही पर्याय नाही. आता रॉकेल कुठं. हे पहा कसं घर आहे त्यांचं. हाच त्यांचा संसार आहे आणि हे पहा इथं ह्या चुलीवरती ते स्वयंपाक करायचे. तर मिलिंददादा तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद. आज मला खूप छान वाटतंय, मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटतीये. तुमचे खूप व्ह्यूवर्स आहेत आणि खूप छान रिस्पॉन्स तुमच्या यूट्यूब चॅनलला मिळतोय. मेन म्हणजे यूट्यूब चॅनलला रिस्पॉन्स मिळतोय म्हणून मी तुम्हाला मोठं नाही समजत दादा. तुमचं जे समाजकार्य आहे ना हे अत्यंत मोठं आहे. आता हे दादा देखील आलेले आहेत पंढरपूरवरून मदत म्हणून बघा. आणि माझ्या पुढे 10 मिनिटं हे आलेले आहेत. तुम्ही म्हणताय की बाबा सोशलचं काम करताय, पण सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने झाली आणि आता प्रवास वेगळ्या मार्गावर आलाय आणि ह्या त्या मार्गाने लोकांचं काहीतरी कल्याण होतंय, लोकांचे प्रॉब्लेम जगासमोर येतात. मग त्यामुळे कसं होतंय, आता ह्या दादांपर्यंत तुम्ही पोहोचले असते का? नसते पोहोचले. यांना जी मदत झाली ती लाख मोलाची. मला सांगावं असं वाटतंय की या दादांच्या व्हिडिओला लाख व्ह्यू आले, लाख लोकांनी पाहिलं, पण त्या लाखातला फक्त ताई आल्या. म्हणजे त्यांचं काम आहे ना लाख मोलाचं असं म्हणेल. लाख लोकांनी पाहून फक्त एक माणूस पुढे आला आणि तो हात म्हणजे या ताईंचा होता. त्यांचं खरं कौतुक करायला पाहिजे. आणि इथपर्यंत आल्या. बोलणारे खूप असतात, कमेंट करणारे खूप खूप असतात, पण इथपर्यंत येऊन पोचणं आणि त्या माणसांना मदत करणं अशा लाखात एक ताई आहेत. त्यांचं काम असंच उत्तरोत्तर प्रगती राहावं, अशी शुभेच्छा मिळावं आणि यांचं काम असं प्रगतीपथावर जावं. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही खूप मोठं केलं मला. मी नेहमी असं समजत असते की आपल्या डोळ्यासमोर जर एखादी व्यक्ती आली आहे तर ती विनाकारण येत नसते. काही ना काही परमेश्वराचा आपल्याला तो एक सिग्नल असतो की तुम्ही जा आणि मदत करा. तर तुमच्या माध्यमातून आज आपण या लोकांपर्यंत पोहोचतोय. करते करून ते सगळा तो वरचा आहे आणि त्याने करून घेतला तुम्ही इथपर्यंत आलात आणि खरी ऍक्शन तुम्ही घेतलीत. पण प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आणि आता तिथे गेल्यानंतरच लक्षात येईल की यांच्या डोळ्याची काय कंडिशन येते. तर आपण परत त्यांची इच्छा जशी असेल त्याप्रमाणे आपण पुढची पावलं उचलणार आहोत. बाबा जर म्हणाले की नाही मी इथेच सेवा देऊ इच्छितो तर त्यांना आपल्या आश्रमातच राहू दे. त्यांना जर वाटलं की नाही, कारण हे पा शेवटी स्वतःचं झोपडं ते स्वतःला खूप प्यारं असतं. हो बरोबर. म्हणजे राजा नाही काय बरं ती कविता आहे, राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. आज आपलं झोपडं जरी असलं तरी आपल्याला आपलं स्वातंत्र्य त्या झोपड्यामध्ये असतं. कुठल्याही असं आश्रमामध्ये 4 भिंतींमध्ये राहायला तयार होत नसतात सहजासहजी, जोपर्यंत त्यांचे हातपाय नाही थकत. तर बाबा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत आणि नक्की मी परमेश्वराला हेच म्हणेन की त्याने यश देऊ देत आपल्या प्रयत्नांना. आणि तुम्ही अजून तुमचं वय नाही झालेलं जास्त, अजूनही वेळ गेलेला नाही, अजून भरपूर आयुष्य जगायचंय तुम्हाला. व्हिडिओ मधलं एक वाक्य आहे ना खूप पॉझिटिव्ह वाटलं मला की लोक शुल्लक कारणासाठी आत्महत्या करतात. तर ते म्हणले मी ते पाऊल नाही उचलणार. राहायला आता आश्रम आहेत, संस्था आहेत, तिकडे जाऊन राहील. आयुष्य पुन्हा नाही, आयुष्य खूप सुंदर आहे. ते वाक्य खूप मला भावलं. खरंय खरंय. तुमच्या डोळ्यात पाणी येतंय. आता तुम्ही भाऊक झालात खूप. पण मी सवय नाही एवढं कोण मायाने बोलायची. हो ना. एवढं नाही.
आणि खूप दाते पुढे येणार आहेत, सगळं काही चांगलं होणार आहे. पण जर तुम्हाला जगच बघता आलं नाही तर तुम्ही काय करणार आयुष्यामध्ये? खरा आज निसर्गाने आपल्याला किती काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. हा तुम्ही निसर्ग सौंदर्य इथे तुमच्या अवतीभोवती सगळं फुललेलं आहे आणि तुम्हाला ते पाहता नाही आलं तर खरंच त्याच्या इतकं दुर्दैव काही नाही. त्यांनी फक्त ते ऐकलंय, पाहिलं नाही अजून. तुम्ही या ठिकाणी आला आणि माझ्यापर्यंत तुम्ही सर्व पोचला मॅडम, तुमचे सगळं सहकार्य आणि तुम्ही, आणि मला खूप म्हणजे आनंद वाटतं की तुम्ही इथपर्यंत आला आणि मला काहीतरी त्याची अपेक्षा वाटायला लागली की माझ्या जीवनात कुठेतरी बदल होईल. खरंच आहे हा? बाबा. आणि हा नक्कीच तुम्ही तुमच्या प्रयत्नानं माझ्यासाठी काहीतरी कराल मी अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आशीर्वाद द्या, सगळं काही चांगलं होऊ देत, सुरळीत होऊ देत, हीच अपेक्षा आहे आता आपल्याला. तर आता गाडी लांब पार्क केली, आपण निघूया कारण जायला पण उशीर होईल. सुंदर आयुष्य आहे, त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहू देत. मी परमेश्वराला हीच प्रार्थना करेन. म्हणजे काय असतं ते 200 रुपयावाला? 200 म्हणजे काय असतं मला नाही कळलं. 200 रुपयावाला का? काय होतील हो, तुमचं काम महत्वाचं आहे हो. व्ह्यू पेक्षा आहे ना लोकांचा व्ह्यू महत्वाचा आहे. नाही, खरंच आहे. अहो, मला तुम्ही सोडायला आलात तेवढ्या नाव आता. थोडी चालत मला गाडी चालवायची. गाडी आणली असती पण खूप रस्ता आहे ना, आपल्या सवय नाही ना. धारा पाणी आडलं नाही, स्वयंपाक आडलं नाही, जे काय होईल ते होईल. आता सगळं आपल्या पुरतं बघायचं, आपला इलाज करायचा आणि मगच यायचं. नाही बरोबर आहे. इलाज चालू झाला की मग जास्त थांबायचं हा, असं माझा विचार. नाही तरी पण थांबावून 4-6 महिने. मिलिंद दादा स्वतः सोडायला आलेत. थोडंसं रस्त्याचं काम चाललंय, त्याच्यामुळे हा पर्यायी रस्ता त्यांना तात्पुरता दिला होता. तर मी गाडी तिथपर्यंत नेली, पण माझं पुढे न्यायचं काही डेअरिंग झालं नाही. मिलिंद दादा आले आणि आम्हाला परत त्यांनी सोडवलं पण आहे. मिलिंद दादा थँक्यू, खूप तुम्हाला खूप मनापासून तुम्ही इथपर्यंत धन्यवाद. आलात, तुमचे आभार खरे मानले पाहिजे. तर लोणावळा कुठं, हे गाव कुठं, केवळ एका फोनवर तुम्ही इथपर्यंत आलात आणि ह्या माणसाला त्याची दृष्टी परत मिळवून द्यायला प्रयत्न करताय. थँक्यू आम्ही म्हटलं पाहिजे. नक्की आजी वेळ मतदानाला आल्या वाटतं. नाव काय तुमचं? चंद्रकांत भलू आखाडे. चंद्रकांत भलू भलू हां आखाडे. आखाडे. कुठून आलात? वेल्हा तालुका विंगरगाव. वेल्हा. हां. बाबांचा व्हिडिओ पाहिला होता तेव्हापासून आम्ही मिलिंद भोसले सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि बाबांना आम्ही सांगून ठेवलं होतं की आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊ आणि तसं तुम्ही आम्हाला फोन करा. 2 दिवसांपूर्वी बाबांनी आपल्याशी संपर्क साधला आणि मिलिंद भोसले दादांनी आपल्याला फोन करून सांगितलं की बाबा आता यायला तयार आहेत आणि त्यांनी मतदान देखील आज केलेलं आहे. हे पहा, ते मतदान करून आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये इकडे आज आमच्यासोबत आलेले आहेत. तर ह्या मतदानासाठी बाबा थांबलेले होते तिथे गावामध्ये. बाबांचे नातेवाईक आहेत का नाही आहेत किंवा त्यांना कोण मदत करतंय कोण नाही करत आहे हा विचार आम्ही अजिबात केलेला नव्हता आणि आम्ही अक्षरशः पहिल्या दिवसांपासून बाबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. तर फक्त हेच बाबा नाही आहेत, त्या गावामध्ये अनेक गरजू असे आजी आजोबा आज आम्हाला सापडलेले आहेत. आपल्या चौतीभोवती आपल्या शेजारी पाजारी अगदी जवळपास असे कितीतरी गरजू आजी आजोबा आहेत आणि व्यक्ती आहेत ज्यांची आपल्याला माहिती नाही आहे. अतिशय दयनीय अशी अवस्था त्या तोरणा किल्ल्याजवळच्या आसपासच्या गावांच्या लोकांची आहे. तुमच्यावरती ही वेळ काय यावी सांगा बरं. मी 2020च्या आसपास कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत होतो. हा थोडंसं नजरेवर जरा हे वाटत होतं, म्हणजे आंधळपणा वाटत होतं, पण तरी मी ते दुर्लक्षित केलं थोडंसं. कन्स्ट्रक्शन मध्ये काय करत होते तुम्ही? बिल्डिंग सुपरवायझर. बिल्डिंग सुपरवायझर म्हणून काम करत होते. हां. आणि म्हणजे पहिलं लेबरचं काम केलं, नंतर बिल्डिंग सुपरवायझरचं काम केलं. मी असं भीमाशंकर, पुण्यातलं, कोकणामधले हे राजापूर,
आणि इकडं कर्नाटकमध्ये अंकोला हा इतक्या ठिकाणी कामं केली. पण मला काय त्यावेळेस काय जाणून आलं नाही की माझ्या डोळ्यावर काय होते ते. पण मला थोडंसं म्हणजे तारुण्य ते असतं माणसाला तोपर्यंत काय वाटत नाही. आणि 20च्या नंतर मी थोडंसं कन्फ्यूज व्हायला लागलो. घरच्यांनी म्हणजे टाकून दिल्यासारखं केलं होतं. का आधार कोणाचाच मिळाला नाही. मी तर कोणाची साथच मिळाणार. तिथं कौटुंबिक साथ मिळत नसेल तर बाहेरचा आपल्याला साथ देतो कोण? प्रश्न निर्माण झाला. साथ नसल्यामुळं कुठं ऑपरेशनला तसं जाता बी येईना. कुठं काम करायचं प्रश्न पडतो. जर आपलं साथ नाही तर आपण काम केल्याशिवाय आपल्याला खाता येत नाही म्हणल्यावर बिगर काम करता आपण तरी जाणार तरी कुठं? आणि जर समजा ऑपरेशन झालं तर परिस्थिती अशी होती तिथं की ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला काम करण्याची संधी नसती लवकर. पाणी आणणे, स्वयंपाक करणे किंवा चुलीच्या समोर थांबणे, आंघोळीचं या सगळा त्रास कोण सहन करणार होतं? मला या गोष्टीला थांबावं लागलं. म्हणजे अक्षरशः सरपण गोळा करून ठेवले तुम्ही हो. आणि फक्त चूल आहे तिथे, बाकी काहीच मला दिसलं नाही. तुम्ही कसं आयुष्य जगत होतात बाबा तिथे? तर आपण सोमवारी लगेच तुम्हाला डॉक्टरांना दाखवायला घेऊन जाऊयात आणि मग आपण चेकअप करून घेऊ. डॉक्टर काय म्हणतात त्याप्रमाणे आपण पुढची पावलं उचलूया. ठीक आहे. आता तुम्ही जेवण करून घ्या, कारण आपण आता जवळजवळ 3.5 ते पावणे 4 तास झाले आपण प्रवास करतोय. आम्ही जाताना जे लोकेशन दाखवलं वेल्याला ते आम्हाला डोंगरातनं वगैरे असं घेऊन गेलेलं होतं आणि अक्षरशः फक्त 3 तासाचं लोकेशन सांगत होतं आम्हाला. पण तो शॉर्टकट दाखवला आम्हाला गुगलने आणि आम्ही बाबांच्या तिथे डोंगर आणि दऱ्या बघत बघत असा प्रवास करत, म्हणजे मी जेव्हा ड्राईव्ह करत होते गाडी तेव्हा अक्षरशः रस्ता संपतोय का नाही हा मला प्रश्न पडला होता. आम्ही बाबांना घेण्यासाठी समक्ष गेलो हे फार महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे अनेक गोष्टी आम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात आल्या. दुर्गम भागांमध्ये अतिशय खडतर असं आयुष्य आपलीच माणसं जगतायत. आपली ॲम्ब्युलन्स सर्व्हिसिंगला दिली ना, त्याच्यामुळे घ्या. बसा आरामात बसा. उघडून द्या लागतं. त्यांचं चेकअप झालेलं आहे आज. तर आकडे काका काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणले की तुमच्या नसा सुकलेले आहे आणि लेट झालाय तुम्ही, त्यामुळं ऑपरेशन काय होणार नाही. म्हणजे लेट झाल्यामुळे का? हां. आणि ट्रीटमेंट ठेवलं तर आहे तेवढी नजर तुमची तशीच राहील एवढं सांगितलं डॉक्टरनं. आणि आठवड्याला चेकिंग, दर आठवड्याला चेकिंग करायचे का? आता ते त्यांच्या माझ्याबरोबर ज्यांना पाठवलं होतं तुम्ही त्यांना सांगितलंय काय काय करायचं. बरं बरं. तुम्हाला काही बोलले का डॉक्टर? म्हणजे आता पुढे अशीच दृष्टी कंटिन्यू राहणार आहे का ह्याच्यापेक्षा अधू होत जाईल? कसं होईल? आहे तीच दृष्टी जशी तशी राहील तुम्ही असेपर्यंत. फक्त ते ट्रीटमेंटची औषधं जी आहेत ती कंटिन्यू वापरा. बरं. म्हणजे आज तुम्हाला जो ड्रॉप दिलाय त्यांनी तो कंटिन्यू वापरायचा आहे तुम्हाला? हो. तर तुम्ही काय ठरवलंय मग आता? मग आता मी ठरवलं की ट्रीटमेंट चालूच ठेवायची. काय दिवस जाऊ दे किती जायचे ते. आणि थोडासा फरक पडेल औषधांनी. मला तरी खात्री आहे की ट्रीटमेंट ठेवल्यानंतर थोडंसं डोळं निवळल्यागत वाटतात. की परिस्थितीमुळं ते मला नाही वापरता आले. परिस्थितीमुळे ड्रॉप नाही टाकता आले तुम्हाला? कारण त्याची किंमत कमीत कमी 450-500 रुपये अशी एका ड्रॉपची होती. ते 2 ड्रॉप होते. तर मला एवढे पैसे कुठले भेटणार होते? मग आता तुम्ही इथंच राहायचं ठरवलंय का आमच्याकडेच? वर्षभर तरी मी म्हणतो की ही फेब्रुवारी ते फेब्रुवारी. म्हणजे 1 वर्षभर तुम्ही इथेच राहणार आहे आपल्या वृद्धाश्रमात? हो. तर काका 1 वर्षभर तुम्ही इकडे राहणार आहात का आमच्याकडे? हो हो हो. बरोबर आहे. कारण तिकडे धुराचा खूप त्रास होतो ना तुम्हाला? हो. आणि धूर लागल्यामुळे जास्त त्रास झाला. त्रास होतो. आता पावसाळ्यामध्ये तर खूप त्रास होतो. हो ना? उन्हाळ्याचं ठीक आहे पण पावसाळ्यात सगळ्यात जास्त तिकडे त्रास होतो. कारण तुमच्या तिकडे तर अक्षरशः म्हणजे अशा नुसत्या काटक्यांनी वगैरे बनवलेलंच असं घर आहे ना ते, त्याच्यामुळे. तर मग तुम्ही आता राहा इकडेच. 1 वर्षभर इथे राहा. आपण ड्रॉप तुमचा संपत आला की लगेच आपण आणून घेत जाऊ दुसरा, आहे की नाही? चालेल. हां. चालेल. तर तुम्हाला कसं वाटतंय आता इकडे येऊन? इथं मला म्हणजे काय असं वेगळं काही वाटत नाही. पहिलं जसं आलो तेव्हा थोडंसं म्हणलं हे सगळे असेच लोक आहेत का काय? तर त्यांच्याशी या लोकांशी तुम्ही जे जमा केलं त्यांच्याशी काहीशी संवाद साधला. चांगली बोलतायत लोक.
मग आणि ज्याला कोणाला चालता येत नव्हतं अशांना काहीतरी मला वाटतं चालता येते आणि औषधांचं उपचारांचं सगळं चालू आहे. त्याचं मग या लोकांचं जर संवाद साधल्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं. हो ना. हां म्हणजे तुम्हाला आधी सुरुवातीला वेगळं वाटलं एकदम बघून असं त्यांच्याकडे. हो. पण आता तुमची खोली वगैरे कशी आहे, तुमची रूम कसं वाटते तुम्हाला? रूम चांगला आहे, रूमचं काय प्रॉब्लेम नाही, लाईट पाणी सगळं व्यवस्थित आहे. आणि जेवण आवडलं का तुम्हाला? जेवण तर चांगलंच आहे, खूप उत्कृष्ट आणि सकस चांगलं. कपड्यांपासून सगळी व्यवस्था तुमची इकडे केलेली आहे आणि आठवड्यातनं एकदा सुद्धा डॉक्टर येतात आपल्याकडे चेकअपसाठी. तसं काही जास्त त्रास व्हायला लागला तर आपण लगेचच दवाखान्यामध्ये तुम्हाला घेऊन जाऊया. निर्णय खूप चांगला घेतलाय काका. म्हणजे आता तुम्हाला जी दृष्टी आहे ती तशीच राहणार आहे, पण शेवटपर्यंत तशीच राहील म्हणाले ना डॉक्टर तुम्हाला. आणि आता याच्यामध्ये काही बदल नाही होऊ शकत आहे. नाही, जास्त काही होणार नाही. तुम्ही ज्या दवाखान्यामध्ये गेला होतात ना काका, तो दवाखाना खूप मोठा आहे आणि कोरेगाव पार्क मधला तो दवाखाना आहे. अतिशय प्रसिद्ध असं ते हॉस्पिटल आहे. तर आता राहा मग तुम्ही इकडेच, काही हरकत नाही. हां, जवळजवळ 3 ते 4 तास काकांचं चेकअप चाललं होतं आणि ज्यावेळेस त्यांना समजलं की याच्यावरती काहीच इलाज होऊ शकत नाही, त्यावेळेस त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली ती त्यांच्या अत्यंत गरिबीची. त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते, त्यामुळे ते ड्रॉप नाही टाकू शकले आणि जर त्यावेळेस उपचार झाले असते तर कदाचित आज त्यांची दृष्टी वाचू शकली असती. आकडे काकांची रूम आहे आणि हे रूम आहे. इथे गिझर आहे, इथे आपण एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे, कमोड आणि इथे बेसिन आहे. तर हा तुम्ही इथे का? आणि काही काळजी करू नका. हो हो, इथं खिडकी उघडी ठेवत जा, त्याला जाळी लावलेली आहे. आणि इकडे बाल्कनीत पण बसत जा तुम्ही. बाल्कनीत बसत जा. येत ना खाली जेवायला? मी येतो आता, तुम्ही या. काय प्रॉब्लेम नाही. हो, लिफ्टने या खाली ना. हो, या. बाहेर खालची वाट हो काका, या की लिफ्टने जाऊया. लिफ्टने जायचं. हो या. थांबते.